नमस्कार. निरूपा, देविका आणि पंकज या तिघांचा जो काही प्लॅन सुरू असतो त्यानुसार लिलावाच्या वेळी नेमकं मीराने अर्जुन सुभेदार या वकिलाला आणून या तिघांचा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकलेला असतो. मीराने ऐनवेळी अर्जुन सुभेदारला आणून अर्जुनने टकल्या त्या सुजितरावच्या तोंडावर एक नोटीस मारून असं स्पष्ट केलेलं असतं की असा कोणताच कायदा नाही आहे की 1-2 हप्ते थकले तर तुम्ही घराचा लिलाव करू शकता. त्यामुळे हा लिलाव आत्ताच्या आत्ता थांबला पाहिजे, नाहीतर तुम्हा सगळ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता तो लिलाव थांबलेला असतो आणि त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं आहे की आता निरूपाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि लगेचच मीरा निरूपासमोर जाऊन उभी राहते आणि बोलू लागते, बाईसाहेब, तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही जो विचार करताय तुमच्या मनासारखं होईल? अहो, पण चांगला विचार केला असतात ना तर निश्चितच तुमच्या मनासारखं झालं असतं. एव्हाना मीही तुम्हाला साथ दिली असती. पण तुम्ही तर आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढून फक्त तुमच्या तिघांचं जग बनवू इच्छित होतात. हे कितपत योग्य होतं? जरा तरी विचार करा. बाबांबरोबर इतकी वर्ष घालवलीत तुम्ही, पण तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर न्यायचा विचार करत नव्हतात, तर त्यांना एकटे टाकण्याचा विचार करत होतात. मला सांगा, अशी बाई जगात शोधून सापडणार नाही. त्यावर मात्र मीरा जरा जास्तच बोलत आहे असं आता निरूपाला वाटत असतं आणि लगेचच निरूपा म्हणत असते, ए फुलवाली, लिलाव थांबवलास म्हणून तुला वाटत असेल की तू जिंकलीस, तर तसं काही नाही आहे, लक्षात ठेव. मी पुन्हा घराचा लिलाव करण्यासाठी भाग पाडीन. त्यावर लगेचच आता मागून देविकाही म्हणत असते, हो आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या मीराला ना तर खूपच जास्त मस्ती आहे. ऐन वेळेला तिने आपला गेमच पूर्ण पलटी करून टाकला. अशातच आता मागून थेट सुधाकर पुढे आलेले असतात. ते म्हणत असतात, देविका, निरूपा, काय चाललंय तुमचं हे? आज मीराने जे काही केलं, जरा त्याला विचार करा. जर नसतं केलं तर आपल्या काय झालं असतं म्हणून. तुम्ही तर हे घर अक्षरशः विकून मलाही खाण्याच्या तयारीत होतात. मला मीराने ऐनवेळी सगळं सांगितलं आहे. आता मात्र तुम्हा सगळ्यांना माफी करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही आहे. आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुधाकर म्हणत असतात, बास झालं. या आधीपर्यंत मी तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी कोणतंही नाही म्हटलं नाही, पण आता मात्र मी ठरवलं आहे, तुमच्यासारख्या लोकांना ह्या घरात राहण्यासाठी आता जागा उपलब्ध नसणार आहे. त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्ही आम्हाला घराबाहेर काढणार? त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, हो, तुम्ही तिघंही आता कायमचं या घराबाहेर जायचं. त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते, बघा, विचार करा. तुमचा मुलगा म्हणजे सत्यजित तो काही कामाला नाही आहे, अर्थात उन्हाळक्या करत असतो. कसं चालणार आहे घर? माझा पंकज जॉबला आहे, माझी सून देविका जॉबला आहे. त्यामुळे घरात 4 दाणे तरी येत आहेत. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा, काय स्वप्नात बोलतेस की काय तू? तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? तुझा बबड्या जॉबला जातो की नाही ते? अगं, जॉबच्या नावाने घराबाहेर निघतो आणि इकडे तिकडे भटकत असतो. मी कधी त्याला टोकलं नाही, पण तुला वाईट वाटेल म्हणून तुला कधी बोललो नाही. पण त्याला जॉबच नाही आहे हे तुला देखील चांगलं माहिती आहे. आता हे वाक्य सुधाकरच्या तोंडून ऐकल्यावर देविका म्हणत असते, आई, काय बोलतायत बाबा? त्यावर लगेचच आता निरूपाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. तिला ऐन वेळेला काय बोलावं सुचत नसतं. त्यावर लगेचच आता पंकज पुढे येतो. तो म्हणत असतो, बेबी बेबी, तू बाबांचं काय ऐकतेस? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, पंकज, काय ते मला खरं कळलंच पाहिजे. तुला जॉब आहे की नाही आधी मला एवढंच सांग. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, काय पप्पा तुम्ही पण? 1 दिवस 2 दिवस तुम्ही मला गार्डनमध्ये किंवा रस्त्यावर पाहिलं असेल म्हणून काही मी काही जॉबला जात नाही का? अहो, त्यावेळेला रिसेस झालेलं असतं, त्यामुळे थोडासा पाय मोकळा करायला तिकडे फिरायला येतो मी. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, म्हणजे तुला जॉब आहे? सांग कोणत्या कंपनीत आहे? आत्ताच्या आत्ता मला त्या कंपनीत घेऊन चल. मला कळलं पाहिजे तू कितपत खरं बोलतोयस ते. त्यावर मात्र आता पंकजचे पाय लटपटू लागतात आणि अशातच आता पंकजच्या तोंडून शब्द फुटत नसतात.
लगेचच आता मीरा म्हणत असते, पंकज बास कर तुझी नाटकं, तुझ्या बायकोलाही कळू दे किती एक नंबरचा खोटारडा आहेस तू. आणि पंकजचा चेहरा पूर्णपणे खाली पडलेला असतो. लगेचच आता देविका म्हणत असते, आई आई हे सगळं काय चाललंय? म्हणजे आत्तापर्यंत पंकज मला फक्त फसवत होतात आणि तुम्ही त्याची साथ देत होतात. आई हे असं का वागलात तुम्ही? मी किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर. अशा पद्धतीने तुम्ही माझा कधी विश्वासघात कराल असं कधीच वाटलं नव्हतं मला. पंकज असं वागताना तुला कधी लाज वाटली नाही का? त्यावर लगेचच आता मागून मीरा म्हणत असते, देविका बास कर, तूही धुतल्या तांदळासारखी नाही आहेस. लक्षात ठेव, एवढं सगळं आता बोलत असशील तर तुझंही सत्य बाहेर काढलं ना तर मात्र तुला तोंड दाखवणं अजिबात परवडणारं नाही आहे. त्यावर लगेचच आता थेट सुधाकर म्हणत असतात, मीरा ते सगळं राहू दे, पण आता या तिघांना कायमस्वरूपी घराबाहेर काढूया. यांनाही कळू दे घराबाहेर राहिल्याने काय होतं ते. आपल्याला घराबाहेर काढायला निघाले होते काय? आता यांच्यावर ही वेळ आली आहे ना, बघूया यातनं हे कसे बाहेर पडतायत ते. त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते, काय हो तुम्ही असं कसं बोलता? माझ्याशी तुमचं लग्न झालं आहे, तुमची अर्धांगिनी आहे मी, मला बाहेर काढू नका. त्यावर लगेचच आता पंकजला थेट कळतं की जर मीही बाबांचे पाय नाही धरले तर मला घराबाहेर जावं लागेल. आणि लगेचच पंकज म्हणत असतो, पप्पा पप्पा मला पण घराबाहेर काढू नका, मी तुमचा मुलगा आहे. त्यावर लगेचच आता थेट निरूपा म्हणत असते, अहो बघा जरा तरी विचार करा, कोण ठेवणार आहे आम्हाला तुमच्याशिवाय? आणि अशातच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब तुम्ही तुमचा निर्णय घ्या आता, कारण आम्ही ठरवलं आहे तुम्हाला आम्ही आमच्याबरोबर अजिबात ठेवणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविकाला कळून चुकतं की आता मीराच्या पायाला हात लावल्याशिवाय घरात राहणं शक्य नाही आहे. आणि लगेचच आता देविका म्हणत असते, मीरा अगं असं काय करतेस तू? मी तुझी मोठी बहिणी आहे ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मागून सत्या पुढे आलेला असतो. तो म्हणत असतो, गप गप बबडे, मोठी बहिणी म्हणे. मोठी बहिणी असल्याची काही तुला अक्कल तरी आहे का? कधी त्याप्रमाणे वागली आहेस का? आज अचानकपणे तुला कसं सुचलं ग तू मोठी बहिणी असते? आणि मोठी बहिणी अशी कधी वागते का? आजपर्यंत तू आम्हाला कधी मान दिलास का? आणि यापुढेही तुझ्याकडनं कोणत्याही प्रकारा मानाची अपेक्षा नाही आहे, कारण तुझ्या तोंडातून कधी चांगलं निघूच शकत नाही. या निरूपाच्या नादाला लागून तू अक्षरशः स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतली आहेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय तेवढ्यात निरूपाच्या समोरच असलेल्या देविकाच्या हातात असलेल्या मोबाईलवर आता थेट त्या मॅनेजरचा फोन आलेला असतो. आणि लगेचच आता देविका चांगलीच गोंधळते. फोन मोठमोठ्याने वाजत असतो. त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो, बेबी उचल ना, कोणाचा फोन आहे? पण आता देविका काही केल्या तो फोन उचलत नसते. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, आण तो फोन इकडे. तो फोन मीराने खेचून घेतलेला असतो आणि देविकाची एकच घांबरगुंडी उडते. आता देविका मीराच्या हातात असलेला फोन खेचून घेण्यासाठी तिच्या मागे मागे धावत असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या देविकाचंही सत्य लवकरात लवकर बाहेर यायला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.